हे बघा गणू काय बनवतोय आणि इकडे मी करत होती दिवाळीची साफसफाई. नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आज मी 7 वाजताचा अलाराम लावून उठतच नव्हती, एवढी झोप येत होती ना मला. मग मी दिवाळीची साफसफाई वगैरे करून घेतली. मग मी गणूला बोलली तूच काय ते आता नाश्ता बनव, मी आंघोळ केल्याशिवाय मी कुठेच हात लावणार नाही आता. मग गणू बोलला ठीक आहे मीच करतो. मी ना विश्वास नाही करणार, गणूने मला गव्हाणे करायला शिकवले. पहिला मला गव्हाणे करता यायचेच नाही, पण आता मला असं वाटतं ना की त्यालाच येत नाही, तरी पण बिचारा कसा तरी करतो. आणि पण मी आहे ना याच्यापेक्षा चांगले करायला लागले आता. त्याने मला शिकवलंय ना, तर त्याला असं वाटतं की त्याचे चांगले होतात, माझे चांगले होत नाही. आता काय बोलायचं ह्या पोराला, मला तर माझ्या हाताचेच आवडतात बाबा. आता माझी बऱ्यापैकी साफसफाई करून झालेली. तसं मी गावावरनं आल्यापासूनच स्टार्ट केलेलं, कारण माझ्या हातामुळे मला लवकर साफसफाई करायला होत नाही, म्हणून मी रोज थोडं थोडं साफ करायला स्टार्ट केलेलं. यावर्षी ना मला माझ्या हातामुळे ना फराळ करायला जमणारच नाही आहे. मग मला आज खूप टाईम होता, मी बनवला बोलली चल आपण ताईकडे जाऊन येऊया. आता इथे आम्ही ताईकडे पोचलेलो आणि मी गणूला बोलतो होती तू आवाज नको करू, त्यांना मी सांगणारच नाही तू आलायस म्हणून. कारण मी ताईला कॉलवर पण बोललेली गणू नाही येणार मीच येणार. आणि आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर आमचा हा शोना जेवत होता. मला ह्या पोराची गंमत सांगू, ह्या पोराला जेवायला 1 तास लागतो. ह्याची मम्मी ह्याला नेहमी ओरडत असते मी ताईच्या घरी जाणार आणि मी स्वामींना भेटायला जाणार, असं होणारच नाही. आजचं स्वामींचं रूप एवढं सुंदर होतं ना, असं वाटत होतं स्वामींना बघतच राहू. आज ना आम्हाला स्वामींच्या दर्शनाला ना थोडा टाईम लागला, कारण आज होता गुरुवार आणि गुरुवारी मठामध्ये खूप गर्दी असते. आणि इकडे बाजूलाच भजन मंडळी पण आली होती भजन करायला. नंतर आम्ही इथे प्रसादाच्या लाईनीमध्ये उभं राहिलो आणि तो दादा काय बोलत होता माहिती आहे तुम्हाला, की आज ना प्रसादामध्ये मीठ थोडं जास्त पडलंय. मग मला असं वाटलं की मीठ असो किंवा कसा पण असो प्रसाद, माझ्यासाठी तर तो गोडच असणार, कारण तो आमच्या स्वामींचा प्रसाद आहे. ह्या मठामध्ये ना दर गुरुवारी महाप्रसाद पण असतो. दर गुरुवारी तुम्हाला छान छान इथे जेवायला भेटतं. आणि हे जेवण कोण करतं माहिती आहे तुम्हाला, माझे भाऊजी. ते ना ह्या मठाचे सेवेकरी आहेत. मठामध्ये जेवणाची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना माझे भाऊजीच घेतात. आम्ही स्वामींना पाय पडून घरी जायला निघणारच होतो, तेवढ्यात ताई बोलली की समर्थला दिवाळीची शॉपिंग करायची आहे, तुम्ही पण चला, म्हणजे मला जास्त चांगलं कळेल की त्याला काय घ्यायचंय. माझा भाच्या ना इकडे तुम्हाला ना शुभ दीपावली बोलत होता, तर तुम्हाला पण त्याला विश करायचं असेल तर नक्की कमेंट करा. बाय.